नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांना भेडसावत आहे. वाढत्या वयाबरोबर आलेला अशक्तपणा, विशेषतः पायामधली ताकद कमी होणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. पण चांगली बातमी ही आहे, यावर मात करणं आपल्याच हातात आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण बघूया ही हरवलेली ताकद परत कशी मिळवायची. कधी असं होतं का, थोडं चालल्यानंतर पाय थकल्यासारखे वाटतात, जड वाटतात किंवा मांड्या भरून येतात, पोटऱ्या भरून येतात, पायामध्ये गोळे येतात, बसून उठताना असं वाटतं का गुडघ्यामध्ये त्रास उरला नाही. जर यापैकी काही ओळखीचं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, ही समस्या फक्त एका व्यक्तीची नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, या लक्षणांना वय झालं म्हणून सोडून देऊ नका. हे म्हातारपण नाही तर शरीर आपल्याला एक प्रकारे सिग्नल देत आहे. ते सांगत आहे, अरे माझ्याकडे लक्ष दे, आता काहीतरी बदल करण्याची गरज आहे. म्हणजे स्वतःची थोडी जास्तच काळजी घ्यायची वेळ आलेली. बस मग अशक्तपणा येतो तरी कुठून? याचं मूळ कारण काय आहे तर ते आधी समजून घेऊया. कारण एकदा का मूळ कळलं तर उपाय करणे कितीतरी सोपं आहे. या सर्व त्रासाचे मूळ आपल्या शरीरातील रक्तप्रवाह म्हणजे ब्लड सर्क्युलेशन. विचार करा, जेव्हा रक्तप्रवाह एकदम सुरळीत असतो तेव्हा आपल्या स्नायूंना भरपूर ऑक्सिजन आणि सर्व पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे ते एकदम ताकदवान व एनर्जेटिक राहतात. पण हाच रक्तप्रवाह कुठेतरी अडखळतो, कमी होतो, तेव्हा आपले स्नायू अक्षरशः उपाशी राहतात. मग काय, थकवा, वेदना, अशक्तपणा हे सर्व सुरू होतं. पण यातली सगळ्यात चांगली गोष्ट माहिती आहे का, याचे जबरदस्त उपाय कुठे बाहेर नाही तर आपल्या स्वयंपाकघरातच दडलेले आहेत. हो, चला तर मग बघूया असेच काही सोपे आणि घरगुती प्रभावी उपाय. घरगुती उपाय आणि नैसर्गिक उपाय जे आपल्याला आपली ताकद परत मिळवून देते. चला तर मग दिवसाची सुरुवात करूया एका स्पेशल ड्रिंकने. ते म्हणजे लवंग आणि आल्याचा चहा. हा नुसता चहा नाही, तो म्हणजे आपल्या शरीरासाठी टॉनिक आहे. हा चहा पिल्याने नुसतं ताजेतवाने वाटत नाही तर शरीरातील नसा मोकळ्या होतात व रक्तप्रवाह सुधारतो. आणि हे बनवलं तरी अगदी सोपं. त्यासाठी 2 कप पाणी घ्यायचं, त्यात 2 लवंगा, साधारण अर्धा इंच आलं टाकायचं. हे पाणी चांगलं उकळून 1 कप होऊ द्यायचं. आता हे गाळून घ्या आणि थोडं कोमट झालं की त्यामध्ये 1 चमचा मध घाला. मध हे ऐच्छिक आहे. ज्यांना डायबेटिक्स आहे त्यांनी मध टाळलेलाच उत्तम. या चहा बरोबर हे 3 पदार्थ पॉवर पॅक फूडच आहे. पहिलं म्हणजे रात्री झोपताना हळदीचे दूध. सांध्यावरील सूज आणि दुखणं कमी करण्यासाठी यापेक्षा उपाय चांगला काहीच नाही. दुसरं, तीळ आणि गूळ. हाडांना मजबूत करण्यासाठी, इन्स्टंट एनर्जीसाठी एकदम बेस्ट उपाय आहे. भाजलेले चणे आणि शेंगदाणे हे खाल्ल्याने मसल्सला प्रोटीन मिळतं, पायाचे गोळे येतात ना ते कमी होतात. आता आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जिला आपण फक्त फोडणीपुरतं वापरतो, ते म्हणजे मेथीचे दाणे. पण खरं तर हे दाणे दिसायला छोटे असून खूप मोठा फायदा करतात. हे नैसर्गिक औषध आहे. खास करून ते गुडघ्यांमध्ये आकडलेलापणा येतो, सांधेदुखी यावरती हा रामबाण उपाय आहे. आता याचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर काय करायचं, रात्री झोपताना 1 चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवायचे. सकाळी उठल्या सर्वात आधी ते पाणी पिऊन घ्यायचं आणि मग जी भिजलेले दाणे आहेत ते रिकाम्या पोटी चावून खायचे. विश्वास नाही बसणार, काही दिवसातच तुम्हाला भरपूर फरक जाणवायला लागेल. दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी आणि थकवा घालवण्यासाठी सुपर जोडी अक्रोड आणि मनुके. अक्रोड आपल्या नसांना पोषण देतं आणि मनुकांमुळे शरीरातील रक्त वाढतं आणि रक्तप्रवाह सुधारतात, म्हणजेच दुहेरी फायदा. त्यासाठी एक सोपी गोष्ट करायची, रात्री झोपताना 2 अक्रोड, साधारण 10 ते 15 मनुके वेगवेगळ्या वाटीमध्ये भिजत घाला आणि सकाळी उठून भिजलेले अक्रोड, मनुके खायचे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिजवलेले पाणी फेकून देऊ नका, ते पाणी प्या, कारण त्यामध्ये भरपूर सारे न्यूट्रिएंट्स असतात. त्याचा तर आपल्याला पूर्ण फायदा होत असेल. त्यासाठी आपल्याला सर्वात सोप्या सवयी जीवनात करायच्या आहेत, कारण आहार आणि सवय हे दोन्ही एकाच गाडीचे चाक आहेत. तर काय करायचं आणि काय नाही अगदी सोपं आहे. रोज किमान 15 ते 20 मिनिटं तरी चाला. दिवसभर भरपूर पाणी प्या आणि एकाच जागेत बसणं टाळा. दुसरीकडे जंक फूड, पॅकेट्स पदार्थ, बेकरी पदार्थ सर्व टाळा. याला लांबच ठेवा. बघा, छोटे छोटे बदल पुढे जाऊन खूप मोठे बदल घडवतील. तरी या सर्व चर्चेतून आपण काय शिकलो? एकच गोष्ट, योग्य आहार आणि योग्य सवयी बाळगल्या तर आपली हरवलेली ताकद मिळू शकते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे काय आपल्या हातात नाही, पण ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण त्या वयासोबत येणाऱ्या अशक्तपणाशी लढणं हे आपल्या हातात आहे. आपण त्याला हरवू शकतो. आपण जे काय सोपे व उपाय चांगल्या सवयी बद्दल बोललो त्यांना फक्त ऐकून सोडून देऊ नका. आपल्या रोजच्या जगण्याचा एक भाग बनवा आणि मग बघा आपलं शरीर कसं पुन्हा एकदा ताकदवान आणि उत्साही होतं. ते आपल्या शरीर आपल्याला आतून धन्यवाद देईल, हे नक्की. आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी मी आशा करते. आपली माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक हाईप आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका.
भेटूया अशाच नवनवीन माहिती सकट नवीन व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय, टेक केअर.